कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दादा तू प्लीज सावर स्वतःला। नको रे यार, जर तूच असा कोलाप झाला तर मी काय करू? ज्याची भीती होती तेच झालं यार। मी खूप भयंकर हट केला आईला। अशी शिक्षा नाही यार। आजवर आई माझ्यावर रागवली, ओरडली, पण कधी बोलणं नाही टाकलंय। मी जगातली सगळी दुःख सहन करू शकतो, पण आई सोबतचा अबोला मला जगू नाही देणार, नाही जगू देणार। आता सगळ्याचं गिल्ट स्वतःला का लावून घेतोय? सगळी तू माझी यार, मी फोर्स केलं तुला तिकडे। तू सगळ्या चुका स्वतःवर का ओढून घेतोस? शूट मध्ये जे काय झालं सगळ्याला मी जबाबदार आहे। एवढं सगळं झाल्यावर आईला सगळं सांगायला पाहिजे होतं, तेही नाही सांगितलं। आज सांगू उद्या सांगू मी सांगत होतो, अशा प्रकारे सत्य बाहेर आलं। मला ना आईने माझ्यावर हात उगारला म्हणून अजिबात वाईट नाही वाटत आहे, तिचा तो हक्क आहे। पण पहिल्यांदा तिच्या डोळ्यात माझ्याबद्दलचा अविश्वास बघितला। असं एकदम परकेपणासारखं वाटतं यार। असं वाटत होतं ती कुठल्या तरी बाहेरच्या व्यक्तीसोबत, अनोळखी व्यक्तीसोबत बोलते। ती मला ओळखत नाहीये प्रीता। माझी आई तिच्या पोटच्या पोराला ओळखत नाहीये। दादा असं काही नाहीये बघ, मला माहितीये की तू काय फील करतोस। आईला अशा पद्धतीने नव्हतं कळायला पाहिजे। ते पण आपण या सगळ्या गोष्टीला असं घेऊया ना की आपल्या डोक्यावरच खूप मोठं टेन्शन गेलं। हा, इतके दिवस आपण हाच विचार करत होतो ना की आईला कळलं तर काय होईल, तिला कसं वाटेल। कळलंय आता सगळं आईला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।